या अगोदरही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे की आलं कुंडीमध्ये कसं उगवायचं, तोही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. पण हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं एकच कारण की बरेच वेळा आलं लावताना कन्फ्युजन होतं बघा, की जेणेकरून ते त्यासाठीचा पॉट जो आहे कशा पद्धतीने निवडावा आणि त्यासाठी किती इंचाचा पॉट किंवा त्याची खोली किती असावी आणि रुंदी कसं असावी, याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष, मराठी गार्डनिंग विथ क्रिएटिव्हिटी चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, हे आपलं आल्याचं रोप आहे बघा. साधारणतः मे महिन्याच्या शेवटी आपण जे बाजारातून आलं आणतो त्याची ही 2-3 तुकडे या कुंडीमध्ये लावली होती बघा, आणि त्याची अशा पद्धतीने रोपं तयार झालेली आहेत. तर ही कुंडी छोटी आहे, साधारणतः 8 इंचाची कुंडी आहे. पण आल्याचं रोप वाढण्यासाठी किमान 18 ते 24 इंच रुंद असणारी कुंडी किंवा पॉट या रोपासाठी लागत असतो बघा. कारण आलं जे आहे ते हे असं मातीमध्ये पसरत असतं बघा, आणि जेवढं त्याला पॉट मोठा मिळेल तेवढं ते पसरणार आणि जास्तीत जास्त आलं त्यापासून तयार होणार बघा. तर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा पॉट वापरणार आहोत आणि त्यासाठी माती ही कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, कारण हे आलं जे आहे ते आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकामध्ये वापरत असतो. आपण याला स्वयंपाकामध्ये वापरत असल्यामुळे यामध्ये आपण केमिकल खतं वापरणार नाही आहोत बघा. यामध्ये आपण जेवढ्या प्रमाणात होतील तेवढी ऑर्गॅनिक खतांचा यामध्ये वापर करणारच आहोत. पण तत्पूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, हे बघा, आपण यासाठी हा साधारणतः 18 ते 20 इंचाचा पॉट आहे आणि यासाठी आपण हा वापरणार आहोत. आणि यामध्ये ड्रेनेज होल तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मी यामध्ये ड्रेनेज होल करून घेतलेले आहेत. तर याच्या बॉटमला, याच्या तळाशी आपल्याला यामधून माती वाहून जाऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये हे जे ड्रेनेज होल जे आहे ते झाकणं गरजेचं आहे. त्यासाठी मी यामध्ये ही माझ्याकडे अवेलेबल असणारी ही शेंगांची टर्फल मी यामध्ये घेणार आहे. तर ही अशी व्यवस्थित तळाशी पसरून घेतल्याच्यानंतर, पावसाळा दिवस असल्यामुळे माती थोडीशी ओलसर आहे, आणि यामध्ये आपण हे शेणखत घेणार आहोत बघा. साधारणतः ही 8 इंचाची कुंडी आहे आणि ह्या 8 इंचाच्या कुंडीसाठी साधारणतः 1 मूठ भरून शेणखत लागेल. त्याप्रमाणे आपण यामध्ये ह्या मोठ्या पॉटसाठी माती बनवून घेणार आहोत बघा, आणि ती माती यामध्ये भरून घेणार आहोत. तर ही बघा, अशा पद्धतीने ही माती घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः अंदाजे या प्रमाणामध्ये आपण ही शेणखत घेतलेलं आहे बघा. हे बघा, आणि सोबतच आपण हे ऑर्गॅनिक वापरायचं आहे, त्यामुळे यामध्ये आपण ही निंबोळी पेंट वापरणार आहोत बघा. तर हे 2च खतं आपण या मातीमध्ये घेतलेली आहेत, जेणेकरून यामध्ये आपण कुठलेही केमिकल खत वापरणार नाही आहोत बघा. आणि सध्या हे पॉटिंग मिक्स बनवत असल्यामुळे आपण ही खतं सध्या देत आहोत. त्यानंतर आपण याला जसं कालांतराने याची वाढ होत राहील तसं आपण याला लिक्विड खतंही देत राहणार आहोत बघा. तर ही माती व्यवस्थित मिसळून घेऊया आणि पॉटमध्ये भरून घेऊया. अशा पद्धतीने यामध्ये माती भरून घेतलेली आहे. साधारणतः अर्धा पॉट भरून आपण यामध्ये माती घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामधील जी आपण ही आलं जे लावलेलं आहे ते व्यवस्थितरित्या हळूवारपणे काढून घ्यायचं आहे बघा. आणि तर याला आपण यामधून व्यवस्थितरित्या काढून घेऊया बघा. आता साधारणतः याला काय करायचं आहे, आपल्याला असं थोडं हळूवारपणे याला टॅप करायचं आहे आणि यामधून हे असं अलगद मातीसहित बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय. याचं रूटिंगही कशा पद्धतीने होत आहे. याचे जेवढे रूटिंग होत राहील ते एवढं त्या पद्धतीनेच हे रोप पसरत राहणार आहे बघा. हे बघा, तर आपण याला अलगद हाताने वेगवेगळं करून घेऊया. हे बघा, कारण ही छोट्या कुंडीत असल्यामुळे हे थोडे जवळजवळ लावलेले होते. आता आपण ही या मोठ्या पॉटमध्ये लावणार आहोत, तर याला थोडंसं अंतर ठेवून याला व्यवस्थित यामध्ये लावून घेऊया, जेणेकरून याला जे आपले जे आल्याचे जे कंद आहेत ते पसरण्यास जागा मिळेल बघा. हे बघा, अशा पद्धतीने
अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. आणि ही माती यामध्ये आपण भरून घ्यायची आहे. जी माती आहे यामध्ये अशी व्यवस्थित भरून घ्यायची आहे. मित्रांनो, या आलं लावण्यासाठी आपण हा साधारणतः 18 ते 20 इंचाचा पॉट वापरलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय मी ही रोपं जी आहे मे महिन्यामध्ये तयार केली होती. आणि ह्या पूर्ण पावसाळा ऋतूमध्ये ती एका छोट्याशा 8 इंचाच्या कोंडीमध्ये होती बघा. आणि त्याची ग्रोथ तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने यांची वाढ होत आहे. तर आता याला रिपोर्ट करणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे बघा. की याला आलं जे आहे ते आपल्याला मोठ्या कुंड्यांमध्ये लावणं गरजेचं असतं बघा. तर याला मी या कुंडीमध्ये रिपोर्ट केलेला आहे आणि व्यवस्थित यामध्ये हे सेट होईल. साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर आपण याला लिक्विड खतं द्यायला सुरुवात करणार आहोत. कारण सध्या आपण यामध्ये कंपोस्ट खत जे शेणखत आहे ते दिलेलं आहे आणि थोडीशी निंबोळी पेंडी यामध्ये घेतलेली आहे बघा. तर आता याला व्यवस्थित थोडंसं पाणी देऊन घेऊया, कारण माती आपली ओलसर आहे, जास्त पाणीही द्यायची गरज नाही. तर पॉट आहे याला आपण थोडंसं पाणी देऊन घेतलेलं आहे. आणि आलं हे अगदी सहजरित्या उगवणारं रोप आहे बघा. फक्त याचा काल एक वेळ असते ज्यावेळी याला आपल्याला रोपं तयार करावी लागतात बघा. मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला याची रोपं एकदम सहजरित्या तयार होत असतात बघा. तर हे मी सहज एका 8 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेले आल्याचे तुकडे होते, त्यापासून ही रोपं तयार झालेली आहेत. आणि मी ही या पॉटमध्ये आता तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये मी रिपोर्टिंग केलेली आहे बघा. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.